श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आज आहे मंगळवार आणि आज आहे रथसप्तमी. रथसप्तमीला सूर्यदेवांची उपासनाही केली जाते. दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी रथसप्तमी साजरी केली जाते, जी सूर्यदेवांना समर्पित आहे. रथसप्तमीचा हा दिवस सूर्यदेवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण साजरा करत असतो. रथसप्तमी हा भगवान सूर्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो, म्हणून यालाच सूर्यजयंती असं सुद्धा म्हटलं जातं. याच माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला सूर्यदेवांचा अवतार झाला, तेव्हापासून रथसप्तमी किंवा सूर्यजयंती ही साजरी केली जाते. या दिवशी सूर्यदेवांची विशेष पूजा केल्याने आपल्या कुटुंबामध्ये सुख, शांती, समृद्धी राहते आणि सर्व वाईट गोष्टी आपल्या कुटुंबापासून दूर होतात. याच दिवशी महर्षी कश्यप आणि देवी अदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला. श्री सूर्यनारायण हे भगवान श्री विष्णूंचे रूप आहे. पृथ्वीवर जीवन केवळ सूर्यामुळेच अस्तित्वात आहे, जो संपूर्ण जगाला आपल्या तेजस्वी रूपाने प्रकाशित करतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्यपूजेला खूपच महत्त्व आहे. रोज सकाळी सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण केल्याने आपल्या जीवनातील सर्व अंधकार हा दूर होतो आणि सूर्यदेवांच्या किरणांप्रमाणेच आपली कीर्तीसुद्धा संपूर्ण जगभर पसरते. रथसप्तमीला सूर्यनारायणांची विशेष पूजा केली जाते आणि त्यासोबतच इतर वेळी तरी आपण दूध हे कधीही उतू जाऊ देत नाही, पण या दिवशी प्रत्येक महिला ही मुद्दाम दूध उतू जाऊ देत असते. हे दूध जिकडे उतू जाईल तिकडे सुखसमृद्धी येत असते असं म्हटलं जातं आणि म्हणूनच एरवी दूध हे उतू गेलं की प्रत्येक महिला ही हळहळते, पण रथसप्तमीच्या दिवशी मुद्दाम प्रत्येक महिला ही दूध हे उतू घालत असते. रथसप्तमीला सूर्यनारायणांच्या विशेष पूजेसोबत अग्नीला दूध अर्पण करणं हे अतिशय शुभ मानलं जातं आणि म्हणूनच या दिवशी मुद्दाम दूध हे उतू घातलं जातं. आणि हे दूध उतू घालत असताना हे दूध जर पूर्व किंवा उत्तर दिशेला गेलं तर ते आपल्यासाठी खूपच शुभ असतं असं म्हटलं जातं. यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक भरभराट होत असते आणि म्हणूनच या दिवशी दूध उतू घालण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. रथसप्तमी हा दिवस आपण सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून साजरा करत असतो. संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करणारी देवता श्री सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणजेच रथसप्तमी या दिवशी भगवान सूर्यनारायणांचे पूजन अर्चन केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होतात आणि तसंच आरोग्याच्या अडचणीसुद्धा आपल्या दूर होऊन आपल्याला उत्तम आरोग्य लाभतं. सूर्यदेवांच्या कृपेमुळे आपल्याला यश कीर्ती प्राप्त होते आणि आपल्या सर्व शारीरिक बाधासुद्धा दूर होतात. रथसप्तमीच्या या शुभ पर्वावर स्नान आणि दानाचे विशेष महत्त्व आहे. म्हणूनच या पर्वावर अन्नदान करून तेजाची देवता असलेल्या भगवान सूर्यनारायणांचे आशीर्वाद हे घेतले जातात. तर अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या रथसप्तमीच्या दिवशी आपण सूर्यदेवांच्या पूजेसोबत सूर्यदेवांच्या आराधनेसोबत काही महत्त्वपूर्ण उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असते. बऱ्याच वेळा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनेक संकट अडचणी या येत असतात आणि या संकट अडचणी काही केल्या दूर होत नाहीत आणि त्याचप्रमाणे आपण कष्ट आणि मेहनत घेऊनसुद्धा आपल्याला अपेक्षित यशप्राप्ती होत नाही, हवी तशी प्रगती आपली होत नाही. कोणत्याही कामामध्ये आपल्याला हवं तसं यश आपल्याला मिळत नाही. मग आपल्या कष्टाला, मेहनतीला, नशिबाची आणि भाग्याची साथ मिळण्यासाठीच आपल्याला काही महत्त्वपूर्ण उपाय हे करायचे असतात. आपल्या आयुष्यामध्ये असलेले सर्व संकट नष्ट होण्यासाठी, आपले दुःख, दारिद्र्य, अडचणी, समस्या दूर होण्यासाठीच आपल्याला काही महत्त्वपूर्ण उपाय हे करायचे असतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय हा सांगणार आहे की जो आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे आणि हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यामधल्या सर्व संकट, अडचणी, समस्या दूर होतील. आपल्या आयुष्यातलं सर्व दारिद्र्यसुद्धा दूर होईल आणि आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतील. आपली गरिबी संपेल आणि आपल्या घराची भरभरून प्रगती होईल. तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. मग जरी तुम्ही आज व्रत केलं असेल किंवा नसेल, सूर्यदेवांची पूजा केली असेल किंवा नसेल, किंवा दूध उतू घातलं असेल किंवा नसेल, तरीसुद्धा तुम्ही संध्याकाळी हा उपाय करायचा आहे की ज्यामुळे हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व समस्या, संकट, अडचणी सूर्यदेव हे नक्की दूर करतील. तर हा उपाय आपल्याला केव्हा करायचा आहे तर आज संध्याकाळी 6 वाजेपासून तर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात. आणि हा उपाय कोण करू शकतं तर आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. फक्त जर तुम्हाला सूतक असेल किंवा मासिक धर्म जर असेल महिलांना तर त्यांना हा उपाय करता येणार नाही. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस सर्वात आधी आपल्याला आपल्या देवघरामध्ये नेहमी आपण जो दिवा प्रज्वलित करतो तर तो दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्याचप्रमाणे तुळशीजवळसुद्धा आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. सर्वात प्रथम आपल्या देवघरामध्ये आणि तुळशीजवळ दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे.
आपल्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्या घरातलं वातावरण हे अगदी प्रसन्नपूर्वक होत असतं आणि त्यानंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे. कारण कुठल्याही प्रसन्नतापूर्वक वातावरणामध्ये, सकारात्मक वातावरणामध्ये केलेल्या उपायाचा परिणाम हा सुद्धा आपल्याला सकारात्मकच मिळत असतो. त्यामुळे सर्वात आधी आपल्याला आपल्या देवघरामध्ये आणि तुळशीजवळ दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये जे काही सप्तधान्य आहे तर ते सप्तधान्य त्या प्लेटमध्ये थोडं थोडं टाकायचं आहे. मग यामध्ये तुम्ही गहू, ज्वारी, बाजरी, मठ, मूग तुमच्याकडे जे काही सप्तधान्य असेल तर ते सप्तधान्य थोडं थोडं तुम्हाला त्या प्लेटमध्ये टाकायचं आहे. याप्रमाणे प्लेटमध्ये सप्तधान्य घेतल्यानंतर त्यावर आपल्याला एक दिवा ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे. तर यासाठी आपल्याला एक मातीचीच पणती घ्यायची आहे आणि या मातीच्या पणतीचाच दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि ही मातीची पणती घेताना कुठेही तुटलेली, फुटलेली किंवा खराब झालेली, काळवंडलेली अशी पणती आपल्याला घ्यायची नाही आहे, तर चांगलीच पणती आपल्याला घ्यायची आहे. तुमच्या घरामध्ये जुनी पणती असेल आणि ती काळवंडलेली असेल तर ती पणती तुम्हाला स्वच्छ घासून पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती पणती तुम्हाला या सप्तधान्यावर ठेवायची आहे. आणि या मातीच्या पणतीमध्ये 2 कापसाच्या वाती एकत्र करून 2 कापसाच्या वात्यांची एक वात्या आपल्याला करायची आहे. आणि तसंच या पणतीमध्ये आपल्याला मोहरीचं किंवा तिळाचं तेल हे टाकायचं आहे. आणि तुमच्याकडे जर मोहरीचं किंवा तिळाचं तेल नसेल तर तुमच्या घरात तुम्ही जे तेल वापरत असाल ते तेल टाकलं तरीसुद्धा चालेल. आणि त्याचप्रमाणे या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळदसुद्धा टाकायची आहे. हळद ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे आणि तसंच हळद ही आपला गुरुग्रह हा मजबूत करत असते. दिव्यामध्ये हळद टाकल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीही प्रवेश करत असते. आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि आपलं दारिद्र्य दूर होत असतं. त्यामुळे या दिव्यामध्ये हळद टाकायला विसरू नका. आणि या दिव्याला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा आणि एक फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि यानंतर आपल्याला काही स्तोत्र मंत्र पठण करायचे आहेत, काही सेवाया करायच्या आहेत. हा उपाय करत असताना या सेवा आपल्याला करायच्याच आहेत. कारण कोणताही उपाय करताना आपल्याला आपण सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण कुठलीही सेवा न करता जर आपण कोणताही उपाय केला तर त्याचे आपल्याला कुठलेच शुभ परिणाम हे मिळत नाही. म्हणून सेवा करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर असा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला आदित्य हृदय या स्तोत्राचं पठण करायचं आहे. आणि हे स्तोत्र जर तुम्हाला म्हणायला जमत नसेल तर तुम्ही ते मोबाईलवर लावून देऊन श्रवण केलं तरीसुद्धा चालेल. आज रथसप्तमीला एकदा तरी आपण हे आदित्य हृदय स्तोत्र जरूर पठण केलंच पाहिजे. आणि हे स्तोत्र पठण करताना थोड्या मोठ्या आवाजातच ते आपल्याला पठण करायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये असलेला कुठलाही दोष हा दूर होईल. आपल्या घरातली सर्व नकारात्मक ऊर्जाही नष्ट होईल. त्याचप्रमाणे हे स्तोत्र पठण करून झाल्यानंतर आपल्याला 108 वेळा ओम सूर्य देवाय नमः या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्रसुद्धा पठण करायचा आहे. मग हा कमलात्मक मंत्र तुम्ही 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा तुम्हाला जितका वेळेस म्हणायला जमत असेल तितक्या वेळेस तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे. तर याप्रमाणे ही सगळी सेवा आपल्याला करायची आहे. आणि ही सेवा करून झाल्यानंतर हात जोडून सूर्यदेवांना आणि माता लक्ष्मीला आपल्याला आपली जी काही इच्छा आहे, कोणतीही कठीणातली कठीण इच्छा जी तुमची खूप दिवसांपासून पूर्ण होत नसेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जी कुठली समस्या असेल तर ती समस्या दूर होण्यासाठी आणि तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि हा दिवा आपल्याला किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर हा दिवा रात्री 12पर्यंत प्रज्वलित राहील इतकं तेल आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. आणि 12 वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित ठेवणं तुम्हाला जमत नसेल तर निदान संध्याकाळी दिवा लावल्यानंतर तो 2 तास तरी प्रज्वलित राहील इतकं तेल आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नक्की प्रवेश करेल आणि आपल्या आयुष्यातलं दारिद्र्य हे दूर होईल. तर असा हा दिवा आपल्याला कुठे प्रज्वलित करायचा आहे तर असा हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. आपल्या प्रत्येकाचं देवघर हे आपल्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्याला असतं. तर हा दिवा आपल्याला तिथेच आपल्या देवघरामध्ये ईशान्य दिशेलाच प्रज्वलित करायचा आहे. आणि जर तुम्हाला हा दिवा तुमच्या देवघरामध्ये ईशान्य दिशेला प्रज्वलित करता येत नसेल तर तुम्ही हा दिवा तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रज्वलित केला तरीसुद्धा चालेल. आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करत असताना आपल्या उजव्या हाताला हा दिवा येईल या पद्धतीने हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रज्वलित करायचा आहे. आणि हा दिवा विझल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही तिथून उचलायचा आहे आणि हा दिवा तुम्ही पुन्हा घासून पुसून स्वच्छ करून वापरला तरीसुद्धा चालेल. आणि या दिव्याखाली जे काही आपण सप्तधान्य टाकलं आहे तर ते सप्तधान्य आपण आपल्या सप्तधान्यांमध्ये टाकायचं आहे. आणि थोडंसं धान्य हे आपण पक्ष्यांना खाऊ घालायला टाकायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही भासणार नाही आणि आपलं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल. तर याप्रमाणे आज आपल्याला हा दिवा लावायचा आहे.
आज संध्याकाळी आपल्या आयुष्यातलं दारिद्र्य नष्ट होण्यासाठी, आपल्या आयुष्यातली सर्व संकट नष्ट होण्यासाठी असा हा दिवा आपल्याला प्रत्येकाला प्रज्वलित करायचा आहे। तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितली आहे की आज संध्याकाळी आपल्याला एक दिवा हा कसा लावायचा आहे। याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।